and welcome back to my channel. My name is अनुश्री आणि आजचा एक रॅन्डम ब्लॉग मी वीकेंडला चालू केला आहे नेहमीप्रमाणे. तर आत्ता वाजलेत 7:30 आणि मम्मी डॅडी आरव हे ऑलरेडी मॉलमध्ये गेले होते थोडीफार ग्रोसरी वगैरे शॉपिंग करायसाठी. त्यांची बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे. मी आणि डिम्पी घरीच होतो, सो खूप बोर झालं होतं. तेवढ्यात मम्मीचा फोन आला की आपण लस्सी प्यायला जाऊया. सो ते तिथे मॉलमध्येच आहेत, आम्ही त्यांना जॉईन करतो आहे आणि कुठेतरी एक मस्त नवीन लस्सीचा स्पॉट डॅडींनी शोधून काढला आहे. सो मी आणि डिम्पी पहिल्यांदाच जाणार आहे लस्सी टेस्ट करायला. सो आज आपण जाऊन बघूया नक्की कुठे चाललो आहे लस्सी प्यायला आणि ती लस्सी कशी असेल. सो नेहमी तर आम्ही तसं तर कैलास लस्सी वगैरे पुण्यातल्या ज्या काही आहेत तिथे आम्ही लस्सी पिलेली आहे. सो ती तर आमची लहानपणीपासूनची फेवरेट आहेच. पण आता हे जे नवीन ठिकाणी तिथली लस्सी आम्ही अप्रूव्ह करतो आहे की नाही हे बघूया. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता माहिती नाही मी पुढे अजून काय काय करणार आहे. एक रॅन्डम ब्लॉग चालू केला आहे जसं मी मगाशी सांगितलं आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मी इंस्टाग्रामवरती पण आहे, तिकडे सुद्धा रील्स टाकते. सो डू फॉलो मी देअर ऑल्सो. बाय बाय. चला बाय नाही सुरू करूया. पोचलोय कुमार पॅसिफिकला आणि आम्ही इथे वाट बघतोय. बाहेर मम्मी डॅडी यायची, इकडनं येतील ते. बऱ्याच वेळ झाला तरी थांबून अजून काय आलेले नाही आहेत. मम्मीचा फोन झाला, तिचं गाडी म्हणते एकदम शेवटच्या पार्किंगला आहे म्हणून त्यांना टाईम लागतो आहे यायला. सो बघूया आता. 8 वाजत आले असतील. किती वाजले? 8 वाजले असतील ना. 8:15 झालेत. आय विश तर दुकान बंद नाही होऊन जावं फक्त, कारण इथून कुठे जायचं आहे काय मला काहीच आयडिया नाही आहे. लांब वगैरे नसावं तर बरं. चिखलातच पाय दिला मी. इतका वेळ झाला नीट बसले होते. बरं देन तिला पिशवी दे ना. फायनली निघालो आहे. कुठे जायचं आहे डॅडी एक्झॅक्टली? आधी रविवार पेठेत जायचं आहे, कारण रविवार पेठेतच लस्सी आहे. काय मग रविवार पेठेत का चाललो आपण? काय घ्यायला? रविवार पेठेत आम्ही आधी चाललो आहे. बॅडमिंटन घेणार आहे तिकडनं आणि त्याच्यानंतर रास्ता पेठेत लस्सी प्यायला चाललो. तर लस्सी रास्ता पेठेत इकडनं घे. मम्मी मागे तिकडे. आत्ता आलो आहे आम्ही रविवार पेठेत. जसं दिसतच असेल मागे, पण सगळं बंद व्हायला आलं आहे आणि आम्ही ज्या दुकानात ते बॅडमिंटन आणि फूल घ्यायला आलो तर दुकानही बंद झालं आहे. तर मम्मी डॅडीनी इथे गाडी पार्क केली आहे आणि आम्ही गाडीवर बसलो आहे कारण गाडीवर सामान आहे. सामान आहे आणि ह्या सामानासाठी आम्ही इथे थांबलो आहे. मी आरव आणि डिम्पी पलीकडच्या गाडीवर आहे. म्हणून इथे गाड्या पार्क केल्या दुकानासमोरच आणि दोघं गेले चालत चालत पुढे दुसऱ्या दुकानातनं बॅडमिंटन आणि खेळायला. अख्खी उन्हाळ्याची सुट्टी गेली आहे पण आम्ही खेळलो नाही आहे. आम्ही नुसतं प्लॅन करत होतो की बॅडमिंटन खेळायचं, पण काही जमलं नाही. ह्यांच्याच कारणामुळे दोघींच्या मी खूप मागे लागलो. हार मागे लागायचं. मग आज बाहेर आलो आहे तर म्हणलं तेही काम करून टाकावं आणि उद्यापासून रोज बॅडमिंटन खेळायचं आहे. कळलं का? तू स्वतःला सांग. येस, उद्यापासून रोज खेळायचं आहे. आमचं आज रेझोल्युशन आहे म्हणून आज आम्ही घेतोय. तर उद्यापासून काही कारणच नाही आहे. घरात बॅडमिंटन असलं की आम्ही खेळणारच. आणि उद्या ओमदादा पण असू शकतो, परवा मे बी असू शकतो. सो ठीक आहे, खेळूया नाही आता घेऊन लस्सी प्यायला जाऊया. मम्मी डॅडी फायनली बॅडमिंटन घेऊन. कुठला कलर आणलाय मम्मी? दाखव ना मला पण. कुठला कलर आणलाय? कुठला कलर आहे? ऑरेंज आहे आणि तिकडे अजून एक ग्रीन पण आहे. ऑरेंज कुठे आहे? हा तिथे ह्याच्यात ऑरेंज ग्रीन पण आहे. छान आहे. फुल कुठे आहे इथे? अख्खा आणलंय ना, रोलच आणलंय. अख्खं काय आणायची गरज होती? थोडी रोज 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 आता काय म्हणली? काय आता काय? रोज रोज खेळायचंय पण रोज हरवेल असं थोडी काय आहे. कळलं का? नको काढू आता. नको काढू. काय बघायचं? रॅकेट सारखं रॅकेट लावून टाकचं. मम्मी मला एकदा बघू दे ना. कितीला आणलं? 500. एवढं महाग असतं? पाण्याची पिशवी रिकामी आहे. मम्मी 500चं असतं? एवढं महाग आहे? साधं वालं होतं 200 वालं. हां, कॅरी बॅग वालं नाही का आपण दुकानात विकायचं. मग साधं काने आणलं? अगं त्याचं खेळून पुढचं गोल तिथून जातं ना, हे नाही का वाकल्याचं. आता तुम्ही पण खेळणार आहात. पुढे हो. हां ठीक आहे. आणि ते फुलाचं अख्खं कसं आणायचं? 2 फुलं चालले नाही जाणलं. त्यात 2 फुलं आहेत फक्त. 2 फुलं आहेत त्याच्यात. ते म्हणलं रिकामं म्हणलं दे. ठीक आहे चला. हातात कुठे घेऊ? मम्मी ऐक ना.
यक माझा कशात तरी पाय भरले. फाटली का? काहीतरी पाय काहीतरी होतं त्यात. काय झालं मला पण सांगा. हा ग्रीन आहे का? तरी एकदा मला बघू दे ना. छान आहे दादी. मला अजून एक मला आवडलाय. हा मग चला. ते दुकान बंद होईल लस्सीचं. आरव ते बंद. आरव गाडीवर बस, दुकान बंद होईल लस्सीचं. बस चल. मलाई रेग्युलर. सांडवले एक्स्ट्रा मलाई मागवली आणि त्याला मिळाली. दाखव. सगळी मलाई गट्ट भरून खाल्ली आहे. आमची खाऊन झाली सगळ्यांची. आरवणी परत एक मँगो मागवली सगळ्यांना टेस्ट करायला. बघू कसं आहे आरव. कशी आहे आरव? बघू मला एक टेस्ट. काय भाव काय? गिर गाईचं काय भाव? आम्ही काय बोलू? नेमकं बंद केलं. आरव ग्लास तोंडात उलटा करून 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 खात होती. चला झालं खाऊन. तोंड पुस्तकं तोंडाला फुल पण दिलं पाहिजे होतं. आहे का? दिलं पाहिजे. आमची झाली आहे लस्सी पिऊन. आता आम्ही आलो सहकार नगरला भेळ खायला. डॅडीनं खायची होती ओली भेळ म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आणि लस्सीच्या बाबतीत मला सांगायचं आहे, तिथे मला जास्त बोलता आलं नाही त्यांच्यासमोर. फर्स्ट टाईम मी ही ट्राय केली लस्सी. लस्सीमध्ये मला थोडासा रोज फ्लेवर येत होता आणि थोडी जास्त आंबट वाटली, जी मला फारशी काय आवडली नाही. ह्याच्यापेक्षा मला जे पुणा स्टेशनच्या इथलं शिवकैलास आहे, आम्ही नगरला छान लस्सी पितो, तर मग ॲज कम्पेअर्ड टू दॅट मला ही लस्सी एवढी नाही आवडली आहे. पण ठीक आहे, कधीतरी अशी खूप प्यावीशी वाटली, जवळ आहे तर आपण तिथे जाऊ शकतो. पण इतकं मी त्याला छान असं मला खूप भारी नाही वाटली ती, पण ठीकठाक होती. आता गच्च झालं ॲक्च्युली. त्याची क्वांटिटी खूप जास्त होती आणि ठीक होती. मे बी त्याच्यामुळे सुद्धा लोकांना जास्त आवडत असावी आणि त्याच्यामुळे त्याचं एवढं हाईप झालं आहे सगळं. त्याच्यामुळे मला खूप जास्त फुल झालं. पण मला भूकही लागली होती, मी जेवलं नव्हतं. तर आता इथे भेळीसाठी थांबलं तर विचार केला भेळच खाऊन घ्यावी. डॅडीने सांगितले भेळ, तर आरव आणि मी अशी शेअर करून खाणार आहे ओली भेळ. डॅडी गेले, तिथेही बरीच गर्दी आहे भेळीला. मी दाखवते. इकडे आहेत मम्मी डॅडी, लोकांसाठी थांबले. झालेली आहे. कुठली गोड आहे का काय आहे? मम्मा गोड आहे. स्पेसिफाय केलं तुझं ना? काय झालं? आता इथून आम्ही भेळ खाऊन आम्ही जाणार आहे काय म्हणतात त्याला, बॅडमिंटन खेळायला. इकडं ग्राउंड आहे इकडे. हो ना, नवीन वाला. आरव आज लगेच उद्घाटन करायचं म्हणतात. मला ते ना तर आम्ही आलो आहे ग्राउंडवरती आत्ता खेळायला. आरव नवीन ह्याचं उद्घाटन करतो. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. काढून टाक सगळं. कोण खेळत आहे आधी? मी. तुम्हीच खेळा. चला पटापटा. चला टाइम स्टार्ट नाव. काय लिहिलंय जर जी? जा जा चला. मी लक्ष देईल. पहिलं कोण आउट होईल ते मी रिप्लेस करेल. जा. सेमच असतं ते. हलकं वाटतं. मम्मी डॅडी कुठे इथे बसतात. लगेच कुठे? 10-10 मिनिटं असं करा ना. एक राऊंड तर खेळा. नाही नाही तसं नका. मग मूड नाही आहे. 5-5 मिनिट तरी खेळा.
आलोय घरी. आत्ता वाजलेत 10:30. भरपूर आम्ही ते बॅडमिंटन खेळलो खूप वेळ. खूप जास्त आता दमलोय. जरा AC लावून बसलोय. खूप गरम व्हायला लागलं होतं कारण इतकं भयानक गरम होतंय वेड्यासारखं. खूप दिवसांनी आम्ही असं काहीतरी ॲक्टिव्हिटी खेळली आहे. पण आता याआधी तुम्ही कुठे गेले? डीमार्ट नाही, कुमार मध्ये फर्स्ट फ्लोअरला स्मार्ट बाजार. ठीक आहे. तर ते हे तिघंजण स्मार्ट बाजारमध्ये गेले होते. तर त्यांनी अशा पिशव्या भरून, मला तर पिशवी उचलता पण येणार नाही इतकी जड आहे. इकडे एक पिशवी आहे, इकडे एक पिशवी आहे, माझ्या साईडला एक पिशवी आहे. अशी भरपूर सामान आणलं आहे. तर आरव म्हणतोय की मी खूप काही काही फॅन्सी वस्तू आणल्या आहेत, त्याला ते दाखवायचे आहेत. कुठली मॅगी आणली आहे नवीन टाईपची हे ते. तर म्हटलं आता थांबा पण व्हिडिओमध्येच दाखवूया. सो सगळ्यात आधी काय ते बेसन आहे थोडंसं घरात वापरायसाठी आणलं आहे. ही कुठली तरी डाळ आहे. इन जनरल मला हे सांगायचं की मम्मी किराणा आणायला गेले होते पण आरव मध्ये गेल्यामुळे थोडंसं फॅन्सी वस्तू घरी आणल्या बाकी काही नाही. ओके, सो ही मॅगी आहे स्पायसी मॅगी. जी इंडियात बंद झाली आहे पण तरी आली आहे कसं काय माहिती. हो का? मला नाही वाटत बंद वगैरे झाले असेल. स्टार बाजारमध्ये तर आपल्या इथलंच सामान मिळणार नाही पण ती बंद झाली. ही मसुराची डाळ आहे. हे पिंक सॉल्ट आपली नॉर्मल किराणाच आहे. हा मेजरली सगळा किराणाच आहे. बाकी हे काय तांदूळ आहे. तांदूळ आहे इडलीचा तांदूळ आहे. वेगळाच दिसतोय जरा. साबुदाणा शेंगदाणे असं सगळ्या पिशवी सामान बरंच भरत आहे सगळं. हे म्हणजे हा पिशवी मेजरली सगळा किराणाच होता. अजून बरं आणलं काय काय बघूया. आज खूप जास्त ओव्हर इटिंग झालं आहे. ओके, ह्याच्यामध्ये माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे. चहा बरोबर लागते ती आपल्याला क्रॅकजॅक. त्याबरोबर पार्लेजी लागते. मला पार्ले खूप आवडतं चहाबरोबर. खूप म्हणजे खूप आवडतं. तर हा पॅकेट खास माझ्यासाठी आहे. माझं फेवरेट आहे चहा आणि पार्लेचं बिस्किट. मला इतकं आवडतं की लिमिट नाही. सो आम्ही असे मोठे पुढे एकदम डीमार्टमधनं वगैरे आणत असतो. ह्याला फक्त दुकान बदललं एवढंच. सो ही एक आपल्याकडे फॅन्सी गोष्ट आहे. अजून ह्या काहीच नाही आहे. स्मार्ट बाजारला. हो. आणि हे काय यार? हे 9 रुपीज मध्ये फ्रीमध्ये मिळालेली ऑलमोस्ट मॅगी आहे. हां आपण सो हे एवढ्या सगळ्या शॉपिंगवरती हे आम्हाला 9 रुपीजचं काहीतरी आहे. हे कप नूडल्स आहेत. आम्ही कधीही कप नूडल्स खाल्लेले आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे हे ट्राय करायला. माहिती नाही काय विकेट गुड असं काहीतरी मसाला असं काहीतरी आहे. सो बघूया, ट्राय करूया. मी खूप एक्सायटेड आहे. मला इतकी एक्सायटेड आहे मी कप नूडल्समध्ये खायला, कारण नाही खाल्लं आहे मी कधीच आणि मला खूप दिवसाची इच्छा होती. सो आपण हे खाताना एक व्हिडिओ काढूया नक्कीच. अजून काय नेक्स्ट? हे घासणी वगैरे रँडम होते. ह्याच्यात पण किराणा आहे का? तुला दाखवायचं होतं ना, मग दाखव ना काय काय. थोडा वेळ आज नाही खायची मॅगी. मम्मीच नाही करून देणार त्याला मॅगी. जाऊ असं फोडू नको. फॉर्क पण द्या. हो फॉर्क पण असेल. ही मला मी खूप एक्सायटेड आहे खायला. ठीक आहे. तर ह्या सगळ्या अशा वस्तू आणल्यात. आपण मॅगी वगैरे ही मी चीझी मॅगी खायला खूप जास्त एक्सायटेड आहे. सो ते पण आपण खाऊया. ती फक्त 4 जणांसाठी. कसं? चॉकलेट ठीक आहे. आता हे सगळं बसायला आवरूया आणि हॉलमध्ये सगळ्यांबरोबर TV बघायला जाऊया. नंतरचा काही प्लॅन मला काही आयडिया नाही. मे बी झोपून जाऊया कारण आता 10:30-11 वाजत आलेत. दॅट्स इट फॉर द डे आणि बाय बाय, गुड नाईट. सो आत्ता आम्ही आलो आहे किचनमध्ये कारण आरवला ते कप नूडल्स लगेचच खायचे होते. म्हणून आता आरवच तयारी करतो सगळी. तर बघूया कसे लागतात. आणि माझ्या चेहऱ्यावर जर खूप जास्त ऑइल वाटत असेल तर प्लीज इग्नोर, कारण मी फेस ऑइल लावलं आहे आणि मी लिटरली झोपायची तयारी करत होते आणि आरवने मॅगीचं काढलं. आणि मला त्याला एकट्याला ती मॅगी खाऊन द्यायची नाही कारण ती मलाही टेस्ट करायची आहे, मॅगी किंवा नूडल्स वॉटेवर. सो आपण करूया ट्राय. आणि आता मी त्याला कामाला लावलं कारण एवढं उशिरा त्याला ते करायचं होतं. खायला बरोबर आहे. खाणारच आहे मी, म्हणून तर आले मी. काय कर पटपट चल. ओके, सो आपण वाचूया ह्याच्यावरती काय आहे, कसं बनवायचं आहे. Pull back the lid halfway. Pull back the lid halfway and fill the cup with hot water. Inside, close the lid firmly with 7 to 8 minutes. 7-8 मिनिटं ठेवायचं हे. Remove the lid, stir well to mix the ingredients and enjoy. ठीक आहे, 7 मिनिटं पाणी भरून चाललं, एवढं पाणी नाही लागत आहे. भीती वाटते आता करायचं. मला वाटतं हे सगळं पातेल्यात होतो ना. शी जास्ती गाय, झालं. एवढं पाणी पिणारच का बावळट.
मला तर असं वाटतं की ह्यात हे कच्चं राहण्याची शक्यता आहे, म्हणजे मला वाटतंय, कारण नुसतं गरम पाण्याने 7-8 मिनटं ठेवून 7-8 मिनटं ठेवून हे शिजणं मला पॉसिबल वाटत नाहीये. पण ठीक आहे, बघूया. थोडं एक्स्ट्राच पाणी ठेव. अरे एवढं पाणी कोण फेकून देतं? ठीक आहे ना, राहू द्यायचं होतं त्याच्यामध्ये. पेटव गॅस. चल चल पटकन, चल चल चल, पट 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 5 मिनिट पटकन, डू इट फास्ट. चलो आता पाणी तापल्यावर भेटूया आपण. बाय बाय. त्याला पाणी उकळले आता. सांग ना तू. सांग ना, मी सांगते. हो मग मध्ये बोलू. बरं पाणी उकळलंय, आता आपण उघडून बघूया कसं आहे. मला उघडायचं एवढं अख्खं नुसतं उघडायचं, ते लावून टाकायचं. अच्छा सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय काय आलं हे तर सांगू दे मला. ही फोल्डेबल स्पून आहे, हे असं हा फोल्डेबल स्पून आहे. ओ क्यूट. ह्याला असं खटका इकडे. ही मॅगी आली अशी आता ओतायची आहे. हा, आणि हा मसाला आहे. कात्री आहे बघ आपल्याकडे, कात्री आहे. थांब जरा, कात्री आहे. फुटली हे ती. धर. अरे फुटली ती. हा, आता फोड. थांब मी इकडनं घेते असं. भुका करू, डायरेक्ट टाकून दे. घालल्या. ही घाण लागली ती हे असेल प्रिझर्वेटिव्ह म्हणून. हा, टाक त्याच्यात, जाऊ दे. अरे तू नको. हे घाण लागली. कडू कडू. भर सगळं त्याच्यामध्ये. मसाला कुठे आहे? थांब ना, मसाला थोडी लगेच. मसाला टाकायचा असतो. हो का? हो. बघू मी इकडनं घेते असं. टिफिन पाणी पण उकळलं. काय म्हणतो? टिफिनसाठी. हो येस, आरवचे ते नवीन स्कूल चालू होते. नवीन स्कूलला आज फोन घेऊन जा. पण तुला असं एक टिफिनला कोणी मॅगी देत नाही. बघू मसाला, बघू तो वास बघू मला मसाल्याचा. फोडू दे ना. बरं, हे नी ह्याच्यात ओतलंय मॅगी. फोकस फोकस फोकस. नाही होतं, जाऊ दे. पाणी उकळतं. साधा मॅगीचा मसाला आहे. हो का? फक्त जरा जास्ती स्ट्रॉंग आहे. बघू. पर नाकात आग होईल. कलर पण थोडासा वेगळा आहे. हळद कमी टाकली म्हणजे. थांबा, मला फोकस नाही होतं. हां, टाक चल, टाक चल. काळ्या बघू. सॉरी मॅडम. चल टाकू पाणी मी का तुला नाही, टाकू? मला टाक. पाणी एकदम कमी टाकशील ना दादी? हो. अरे काय केलं? सिक्रेट मसाला आहे तो. ह्यानी ती मसाल्याची पुडी साफ करून पाण्यामध्ये होतली. बस थोडं पाणी टाका, जास्त हे नको करू. बस कर. खूप खूप पाणी होईल, खूप पाणी होईल. आता त्याला किती वेळ ठेवायचं बघू दे मला एकदा. तू किती पाणी टाकलंय काय? ठीक आहे. एक ते पण ग, तू एवढं टेप भलं नाही मोठं काढून लागत. टाकलेस. नाही लागत त्याला. तू त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून दे. आणि गॅस बंद करशील बाळा. वजन ठेवून दे काहीतरी त्याच्यावरती. ते ठेवतो, पडेल ना ते. हा, आणि पडेल ना. काहीतरी वेगळं ठेव. वा फुटायला अजून. नाही ते तर ठेवायचंच नाही यार. ठेवून दे सगळे कप आधी खाली ठेवून दे. सगळे कप खाली ठेवून दे आधी, जेवढे पण काढले. चुपचाप बस झाले. वजन म्हणजे काय ते आपल्याला हे नाही. हे ठेवून दे आधी. चल थांब. अरे बस झालं. हवा बाहेर येते त्याच्यातली. नाही होतंय ते. किती वाजले? किती वारे काटा मोठा? 12ला 5 कमी येतात त्याचं. हो ठेवते, दूध ठेवते. डॅडींना मसाला दूध करायचं ठेवलं इकडे. आता ह्याची नाटकं चालली आहेत ना. आता सरक चल, मला दूध करू. नाही येते. तू त्याला हात लावणं बंद कर आधी. जा आता. आपण आता 7 मिनिट्स येऊया परत. तो स्पून नीट ठेव. कसा बोललो तो? चल जा आता. किचन मध्ये फायनली 8 मिनिटं थांबायचं होतं, पण जास्तच वेळ झालाय नाही का? कच्चीच आहे का? हातकड थोडीशी कच्ची राहिली. त्याला कालव ना व्यवस्थित. तेच करते. थोडी कच्चीच वाटते. थांब, एक काम कर तू. हे तर मला नाही, खालची शिजली आहे. शिजली आहे का? हो, खालची. मला दिसतच नाहीये. थोडं पाणी लागतंय का अजून? नाही. बघू इकडे. थांब मला बघू. थांब. अरे हलवू दे. खाऊ नको लगेच काय. खाऊन खात नाही. पण कच्ची असलं पाणी वाढवू ना आपण. कच्ची आहे थोडीशी. मला ती कच्ची वाटते दादी. हे घे. वा
आता तुझा एक घास कमी आहे. आता तुझा एक घास कमी होणार आहे. कशी आहे टेस्टला बघू द्या आता मला. ठीक आहे. ओ खाली शिजली आहे रे. मला असं वाटतं पाणी कमी पडलंय. फोकस. मला वाटतंय ना पाणी कमी पडलंय. तूच म्हणत होती पाणी कमी पाणी कमी. अरे म्हणलं जास्त झालं तर त्याची चव नाही लागणार. आपण एक काम करू शकतो. 1-2 मिनिटं पाणी घालून परत हे करूया है ना. हा पाणी टाकूया. गॅस पेटवर. लाईटर कुठे बघा ही मॅगी. दाखवा ती मॅगी. थोडी मला कच्ची वाटते. आय थिंक सो आहे ना ती ओव्हन मध्ये टाकून तसं करूया का बघू एक. तुझा पण एक घास कमी पाहिजे रे. 2च स्ट्रीम खाल्ला. मला नाही वाटत चालेल. हा प्लॅस्टिकचा डब्बा इथं कुठे लिहिलेलं पण नाही ओव्हन सेफ वगैरे. आणि टेस्टला इतकी बकवास लागते ना. मला वाटतं पाणी नको टाकायला. कारण पाणी टाकलं ना आहे तो मसाला त्याचा निघून जाईल. ॲटलिस्ट थोडा फ्लेवर तरी येतं. आय थिंक सो खाली मसाल्याचा गड्डा झालाय. कुठे ते बघ. नाही झालाय. हा प्लेट मध्ये ओतूनच खावा लागणार. प्लेट मध्ये होत. संपवली. नाही बाउल नाही. प्लेट. मी रात्रीचं दूध नाही बसणार एवढं. नाही ते नाही काढायचं यार. यार नको ना. ते तुलाच धुवायचंय मग. पण पसरट डिश मध्ये घेतलं असतं तर व्यवस्थित कालवता नसतं आलं का आपल्याला. बघू बघ खाली सगळा मसाला आहे बघ. चमचा दे का. साधावाला चमचा घे. एक गॅस बंद करशील आणि हे घे. चांगलं लागतंय का. आवडलं ह्याला. बघू. हा वाला घास खायचा मसाला. खूप असं काहीतरी हे लागतं. हा छान तर नाहीये. खूप असं काय म्हणतात असं पावडरी आणि असं काहीतरी असं वर्ण मसाला टाकला असं कच्चं लागतंय काहीतरी. पाणी नको घेऊ बस झालं. नाही त्याचा खालचा राहिलेला मसाला. चल हलव त्याला. मी ह्यावेळेला स्पून खाणार आहे. चलो. किती डेडिकेशननी काम चाललंय बघू. मला एक कसं लागतं आता. तू खूप मोठाले घास खाल्ले का. काय थोडं मीठ टाका जाऊ नको. मला नाही वाटत तुम्ही खाऊ शकणार जास्त. तू 1 डिंपीस खाशील. ती पण नाही. मॅगी रिव्ह्यू द्या चला. मॅगी बंद करते. मॅगी रिव्ह्यू. मला आवडली. पहिलं माझं घास अगं तू गोळा करतेस खाली. सॉरी थोडा खालचा वाला. ठीक आहे अगं मला नाही आवडली. असं करायचं. नाही आवडली. आटावाली आहे ना खालचा घास. आटा आहे दादी. हो एवढं घास खाल्लं. कमी कर घास. कच्ची आहे. हो वाटली थोडी कच्ची. कप नूडल्स चांगली नाही लागत आहे. शिजत नाहीये ती. नाही शिजणार. एक घालून दे फुकट पैसे. 9 रुपये. 60 रुपये. 9 रुपये काय बोलला तो. 9 रुपये. प्राइस काय त्या मॅगीची. 9 रुपयाने 60 रुपये. आपल्याला भेटली किती. 60 रुपये. ही सुरूच झाली. इकडे घे. सगळ्यांना दे. हा 3 वाटे करून आण ना. तिने ह्याच्यापेक्षा बारीक खाल्लाय. दे ना मम्मीला टेस्टला. मी तू खात होतं म्हणले. कच्ची आहे बघ. छान लागलं. नाही आवडली मला. काहीतरीच लागते ना. मग 3 वाटे करते का. हा डॅडी ना डॅडी टेस्ट कर. नको करू. मम्मी पाणी प्यायला गेली. मला नाहीच आवडली. मी छोटासा एक घास खाईल आणि तू संपू. आवडलं नाही ना. नाही आवडलं. मला एक घास दे शेवट तर. दे ना. नको आहे. कशाला वाटे बिटे झालंय मला. अरे आम्हाला दोघांनी खावा ना. मी एकच खाल्ला. जा. मी एकच घास खाल्ल्या. 2 खाल्ले. काय आता आपण किती खाल्ले. मला हवंय. इथे झालाय बटर. हे तू धुणारेस बरं का बेबी. दीदी कळलंय काय.